दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। मॅचला सुरुवात करूया। आजच्या दिवसातील ही पहिली मॅच तुमच्या समोर मोक्काची पाडा त्यांना फाईट करतीये नवीन वसात। विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट गेम ऑन लेट्स प्ले। सलामीची आघाडीची जोडी संस्कार आणि अक्षयला तुम्ही पाहता। पहिलं षटक पॉवर प्लेचं बॉलिंग ट्रॅक वरती प्रणय इंदारकर सज्ज झाला। दोन्ही टीमला देवत आमच्या लाडके आयोजक हरीश दादा पाटील यांच्याकडनं आणि त्यांच्या व्यासपीठावर मान्यवरांकडनं छाता वर्गाकडनं खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। आणि मॅचला आपण सुरुवात करू। पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले 7:30 मॅचला सुरुवात होतीये। पहिलं षटक प्रगतीपथावरती षटकातील पहिलाच बॉल आडवा बाटनं खेचण्याचा प्रयत्न फील स्ट्रॉंग लेग V4 OUT फलंदाज बाद। पहिल्याच बॉलवरती पहिले विकेट मिळतीये फलंदाज बाद। मिळती आहे पहिल्याच बॉलवरती विकेट मिळती आहे। संस्कार बाद झाला नवीन फलंदाज मैदानामध्ये इंटर झाला। तिसऱ्या क्रमांकावरती प्रशांत पहिल्याच बॉलवरती विकेट मिळती आहे सफलता प्राप्त केली आहे। प्रणय इंदारकरनं लेन चांगली टप्पा चांगला लेग V4 गवसला गेला आणि संस्कारची विकेट शून्यावरती बाद। पहिला धक्का नवीन वसात टीमला। बघा वेळ कमी घ्या लक्षात असू द्या मोक्काची पाडा टीम इथून आम्ही टाइम देखील अलर्ट केला। तुम्हाला 4 षटकासाठी 20 मिनिटं आहेत। 15 मिनिटं तुम्हाला 3 षटकांसाठी दिली जातील याची देखील नोंद घ्या। षटकातील पुढचा बॉल यू मे साइड अफर्डेटली हिट यस्ट्या उद्ध्वस्त यस्ट्याला केलाय चुंबन घेतली 21 विकेटचं पतन तू चल में आया धक्के पे धक्का सेकंड विकेट डाऊन शून्यावरती नवीन वसातला दुसरा धक्का फलंदाज बाद। शिवरायांचं हे संगीत तुम्ही पाहता मुठभर मावळ्यांना एकत्र घेऊन ज्यानं स्वराज्याची निर्मिती केली तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती। आईच्या बाध्यावरती कुंकू हातामध्ये बागडी ज्याच्या राजा मुलं तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती। ज्यानं स्वराज्याचं तोरण अवघ्या 16 वर्षामध्ये बांधलं तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपतीचं हे गुणगुणणारं संगीत डीजेच्या माध्यमातून तुम्ही पाहता। चांगली साऊंड सिस्टीम विकेट मिळती आहे काय डिलिव्हरी होती विकेट यस्ट्या उद्ध्वस्त गेल्या प्रणय इंदारकरला मिळती आहे दुसरी विकेट। नवीन फलंदाज जीवन मैदानामध्ये गेला 4थ्या क्रमांकावरती जीवन गेला हॅट्रिक बॉल। दुसरी हॅट्रिक तुम्हाला पाहायला भेटेल का या स्पर्धेमध्ये। हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला समोर फलंदाज तुम्ही पाहता जीवनला जर्सी नंबर 19 मैदानामध्ये आला 4थ्या क्रमांकावरती। बादशाहला कडा तुम्ही पाहता फोल्डर तिकडे उपस्थित आहे। या बॉलवरती मिळती सिंगल सिंगलला जीवननं खेळायला सुरुवात केली आणि संघ जाऊन पोहोचला। संघाचं खातं देखील उघडलं जात आहे नवीन वसात संघ जाऊन पोहोचला 1 या कड्यावरती। तिसऱ्या बॉलवरती सिंगल आली जीवननं सिंगलनं खेळायला सुरुवात केली आहे। सलामीला अक्षय तुम्ही आता स्ट्राइक ऑन पाहता ऑन अ स्ट्राइक प्रणय इंदारकर जबरदस्त गोलंदाज आहे 23 तर्रार आहे। लाईन पहा टप्पा पहा त्याचा अँगल कशा रीतीनं बॉलला रिलीज करतो सर्व गोष्टीत प्रणयकडे खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे। या 3 बॉलमध्ये या षटकातील अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे। लाईन पाहावी लागेल लेग स्टंपला सोडून जात असताना वाईड बॉलचा इशारा अतिरिक्त धाव एक्स्ट्रा स्वरूपाची ऍड होईल। स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये तुम्ही भावेश पाटील उंबाटे यांना पाहता उंबारली भावेशजी पाटील आमच्या सोबत आहेत गुणलेखच्या भूमिकेमध्ये। स्टार क्रिकेट इन चांगली क्रेडिट चांगली क्वालिटी मायबाप प्रेक्षक जे टीव्ही वरती मोबाईल वरती जे मॅचला एन्जॉय करतात त्या चाथा वर्गांचे देखील या स्पर्धेमध्ये
मनपूर्वक सरचे स्वागत करू. या षटकातील पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल. लाईन फरकटला तो प्रणय इंदारकर फेकला लागोपाठचा दुसरा वाईड बॉल. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धाव फलकावरती तुम्ही पाहता 3 या आकड्यावरती. 4 षटकांची मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावरती पुन्हा एकदा सज्ज झाला. बॉल खूप चांगला समोर टेमण्यात आला. पडल्यानंतर बॉल खाली राहिला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. आमचे सिनियर समालोचक 14 गावाचा एक बुलंद आवाज दत्ता इंदारकर सर, तुमचं देखील मनपूर्वक सरश हार्दिक स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. या दत्ताजी इंदारकर तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. लेजंड समालोचक आहेत. खूप काही प्रेरणा त्यांच्या माध्यमातून भेटली आहे. आदर देखील त्यांचं करणं खूप गरजेचं आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा देखील वाईड बॉल आहे. दिशा भरकडला. एक्स्ट्रा स्वरूपाची ही धाव ऍड झाली आहे. 1 स्कोर पुढे चालला. धाव फलकावरती तुम्ही पाहताय स्कोर बोर्डवरती रन संख्या 4 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल बाद 7ला कडा. बॉल मागे चाला. फिल्डर उपस्थित. थोडी बिस्पिल झाली. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धाव फलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती रन संख्या 5 या आकड्यावरती. 5 धावा फलकावरती. 1 टू गो. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. सज्ज झाला प्रणय. समोर जीवन आहे. शेवटचा बॉल. पडल्यानंतर बॉल कसा भन्नाट आतमध्ये आला. जणू काय चकमा देऊन गेला जीवनला. आणि सफल ओव्हरची सुरुवात होतीये. पॉवर प्लेमध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं उदाहरण देत असताना प्रणय नारकरनं अवघ्या धावा खर्च केल्या. 5 विकेट मिळाला 2. पहिला षटक इथे संपलं जात आहे आणि धावफलकावरती नवीन वसाहत रोहिंजन पोहोचला. 5 वरती लीड आहे. वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना जो भगवा उचलला 1966ला पक्षाची जनस्थापना केली ते आपल्यात नाही आहेत. खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचे एक झळक हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे गुणगुणणारं तुम्ही संगीत पाहता आमच्या टीव्ही स्क्रीनवरती. ज्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा तुम्ही पाहता. भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आमचे हरिदादा पाटील. आता 12च्या नंतर यांचा वाढदिवस नक्की सेलिब्रेशन करू. त्यांना देऊयात वाढदिवसाच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. आणि आपण उदंड आयुष्य लागो या टेनिस बॉल क्रिकेटच्या चाहता वर्गांकडनं आमच्या सर्वांकडनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉल बॉल चालला. फायनल सीमा पार. नो बॉल. स्वागत केलंय निखिलचं. ठोकला. चौकार 4. रिव्ह्यू फिल्डिंग करणाऱ्या टीमनं घेतला रिव्ह्यू. आपण हाईट फॅक्टर लगेच चेक करू. कमरेच्या वरती बॉल आहे का इथे चेक केला जाईल. स्टार क्रिकेट इन च्या माध्यमातून इथे आम्ही लगेच चेक करू. हाईट फॅक्टर किती वरती बॉल आहे का कमरेच्या ह्या गोष्टी चेक केल्या जातील. डिसिजन इज पेंडिंग. DRX घेतला फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. निखिलनं फुल टॉस. त्याच्यावरती आक्रमण केलं अक्षयनं. नो बॉल आहे 4+1.
आई एकविरा डीजे साऊंड हमसे तुम्ही पाहता नाना पाटील जेव्हा या क्रीडांगणामध्ये येतोय तेव्हा नक्कीच तुम्ही आई एकविरा सिस्टीम साऊंड सिस्टीम तुम्ही पाहता नानाजी पाटील तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत आमचे ऑपरेटर बाला असतील रवीला तुम्ही पाहता फ्री हिट आहे फडनाड वेगानं फेकलेला बॉल पायावरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता डेंजरला धावत होता जीवन या बॉलवरती मिळतीये सिंगल सिंगल स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 11 या आकड्यावरती 11 रन स्कोरबोर्ड वरती जीवन खेळण्यासाठी सज्ज झाला पहिला स्नो बॉल फेकला त्याच्यावरती चौकारला त्याच्यानंतर तुम्ही पाहता सिंगल षटकातील पुढचा बॉल ऑल दी कार्पेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं लॉंग ऑफचा फिल्डर आला दुसरा अटेनला बॉलला उचलला तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये त्या 2 धावा 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती रन संख्या तुम्ही पाहता त्या 13 या आकड्यावरती निखिल इंदारकरला तुम्ही पाहता दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल 563 या सर्कलच्या बाहेर स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर 30 या सर्कलमध्ये तुम्ही पॉइंटला सचिनला पाहता लेग स्लिपला फिल्डर आहे फर्स्ट स्लिपला फिल्डरची भूमिका गती कमी केली पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला चकमा देऊन गेला तुम्ही पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून कशा रीतीनं बॉलला रिलीज केलं पडल्यानंतर आतमध्ये हलकासा टच झाला बॉल बीट करून गेला जीवनला डॉट बॉल आला 13 वरती धावसंख्या थांबली आहे नवीन वसात रोहिंजन षटकातील पुढचा बॉल लोअर फुल टॉस फटका बनवला उडवला लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित पकडला झेल आणि ते संपला जीवनचा खेळ विकेट टेकन डाऊन तिसरा धक्का नवीन वसात रोहिंजन संघाला तुम्ही टायटल सॉन्ग पाहता हरीशदादा पाटील यांचा तुम्ही हे टायटल सॉन्ग पाहता विकेटचं पतन झालं नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला बॅटिंगसाठी सुमित गेला 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी सुमित गेला यश मिळतंय निखिल इंदारकरला षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे लक्षात असू द्या तुम्हाला प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिटं 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा कालावधी दिलाय 15 मिनिटात 3 षटकं तुम्हाला फेकायची आहेत अन्यथा 16 मिनिटं झाला एक फिल्डर आम्ही 30 सर्कलच्या आतमध्ये घेणार आहोत याची देखील लक्षात असू द्या नेक्स्ट मॅच जय गणेश्वर धानसर त्यांना फाईट करणार आहे यंगस्टार वहाल या 2 टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस साठी या धानसर आणि वहाल तुम्ही देखील सज्ज राहा इनिंग नंतर टॉस झालाच पाहिजे याची देखील लक्षात असू द्या फटका चांगला शफल झाला उजवा गुठ्ठा टेकवला बॉलला फेकला डीप वाले बॉडी लाईनच्या दिशेनं आल्या सुमितचा पहिला चौकार षटकातील पुढचा बॉल उडवला बॉल व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे एका हाताने बॉलला उचलला फेकला तोपर्यंत मिळतात धावा 2
2 धावेच्या बरोबरीने इथे षटक क्रमांक संपलं. दुसरा 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्डवरती रन संख्या पाहता 19. नवीन वसाहत रोहिंज जनसंघाच्या. कैलास मोकाशी तिसऱ्या षटकामध्ये. बघा मोकाशी पाडा लक्षात असू द्या, तुम्ही 2 षटकासाठी 11 मिनिटं घेतल्यात. तुम्हाला हे षटक 4 मिनिटात टाकायचं आहे. बघा लक्षात असू द्या, मोकाशी पाडा संघ तुम्हाला आम्ही वारंवार सूचना देतोय. हे षटक तुम्हाला 4 षटकांमध्ये फेकायचं आहे, अन्यथा 1 फिल्डर आतमध्ये घेणार आहोत. लक्ष असू द्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. या षटकातील पहिलाच बॉल पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये बीट करून गेला हा बॉल. कैलास इंदरकरचा खूप क्रिकेट खेळला, लेजंड क्रिकेटर आहे. या टीम मध्ये खूप वर्ष क्रिकेटला दिली आहेत. मोकाशी पाडा टीम साठी पडल्यानंतर तुम्ही पाहता विकेट कीपर प्रणयच्या हातामध्ये बॉल डॉट आला. डॉट बॉल फेकला. या षटकातील पुढचा बॉल स्विच हिट. व्हॉट अ शॉट. आठवण झाली डोबल हॉर्डनची. फेकून दिला. थर्ड मॅन सीमा पार. कडक फटका. साधावा. रिवर्स तुम्ही पाहिला. आठवण डॉबल हॉर्डनची झाली. रिवर्सच्या माध्यमातून स्विच हिटचा हा फटका होता. अक्षयच्या बॅट बंद. 6 धावा आल्या. आणखीन एक उडवला. मिस टायमिंग. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित होणार नाही. चुकी पकडला. समीर इंदारकर झेल. संपला अक्षयचा खेळ. टी पॉटात जशाचं प्रत्युत्तर. विकेटचं बदन. OUT फलंदाज बाद. सचिन कडू मैदानामध्ये गेला. नक्कीच रेग्युलर क्रिकेट खूप खेळल्यात. पंचाच्या भूमिकेमध्ये देखील त्यांना पाहतोय. जसे मैदानामध्ये गेल्या सर्वांच्या अंपायरच्या देखील अस्मिताचे तुम्ही पाहिलं. पंचांचं देखील आमचे बेलपलचं प्रशांत पाटील आणि सचिन कडू आला. षटकातील पुढचा बॉल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. इथे तुम्ही पाहता विकेट मिळते. रनआउटच्या स्वरूपात डेंजर धावत होते सुमित. काय गरज होती का धाव घेण्याच्या नादामध्ये रनआउटची विकेट? की आणि मोठा धक्का टीम नवीन वसाहत रोहिंजनला. सुमितची गरज होती का धाव घेण्याच्या नांदामध्ये विकेट? कारण की सुमितनं चांगला आल्या आल्या चौकारनं आगास केले होतं. तो आता मात्र परतीचा इशारा बाद झाला.
या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाशाला बॅटिंगसाठी 7व्या क्रमांकावरती 25 धावा स्कोरबोर्डवरती. षटकातील पुढचा बॉल लॉंग ऑनला बॉल चालला. फिल्डर उपस्थित आहेत. विवेक वेगानं आल्यात. का फेकी होती. या बॉलवरती मिळतीये फक्त सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावर तुम्ही पाहता 26 या आकड्यावरती. दुसऱ्या बॉलवरती षटकारला त्याच्यानंतर मात्र इथं कमबॅक करण्याचा प्रयत्न चाललाय कैलास इंदारकरचा तुम्ही पाहता. षटकातील शेवटचा बॉल समोर सचिन कडू कट केला बॉल. तिथे फिल्डर उपस्थित आहेत पॉइंटला. चांगली फिल्डिंग तुम्ही पाहिली. सचिन इंदारकरचा पॉइंटचा जर विचार केला इंटरनॅशनल क्रिकेटचा रिकी पॉन्टिंगला तुम्ही पॉइंट मध्ये पाहिला. अजय जडेजाला पाहिला. रवींद्र जडेजाला चांगली फिल्डिंग सचिनची झाली. अशा रीतीनं षटक क्रमांक संपलं 3. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावर तुम्ही पाहता नवीन वसाहत रोहित जंची 27. पाहताय सचिन कडू सराणा आज बॅटिंग करतायत नवीन वसाहत रोहित जनसाठी. डॉट बॉल या विकेटला त्यांना खूप जवळून पाहिलंय कारण की पंच देखील तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये या विकेटचा अनुभव आहे. पण इथे उडवला फटका बसला. जेलची शक्यता भरपूर वेळ हाफवे मध्ये बॉल लॉंग ऑफचा फिल्डर ट्राय करत होता. या बॉलवरती मिळतात धावा 2 आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 29 वरती. या स्पर्धेमध्ये तुम्ही पहिलं अर्धशतक पाहिलं. ऐलेश मात्रे उल्वेचे 40+ क्रिकेट देखील स्टँडर्ड झाला आणि 40+च्या ऐलेश मात्रेनं हे अर्धशतक 16 बॉल मध्ये पूर्ण केलं. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. सिंगलनं स्कोर पुढे चालला 30 वरती. या स्पर्धेमध्ये तुम्ही पहिलं अर्धशतक पाहिलं ऐलेश मात्रेचं जे उल्वे 40+ आहेत त्यांना 16 बॉल 52 आणि याच स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक तुम्ही काल पहिली गावदेवी तुर्बेचा प्रज्वल पाटील ज्यानं पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली. चांगली अपडेट माहिती भावेश पाटील आमच्यापर्यंत देत असतात. जबरदस्त स्कोरर आहेत. फ्रंट फुटला डान्सिंग डाऊन द ग्राउंड फटका बनवण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. या षटकात अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा धावपलकावर तुम्ही पाहता 30 कशा रीतीनं बॉल फेकला. लॉन फुल टॉस होता. फटका गॅदर करताना आकाशला बीट झाला. आकाश सचिन कडूचा विचार केला. 5 बॉल 4 वरती खेळतोय आकाश. 2 बॉल 1 वरती खेळतोय. विनोदचं हे षटक अवघ्या 4 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. षटकातील पुढचा बॉल उडवला. या बॉलला उंच गेला. मिड विकेटचा फिल्डर पोहोचू शकणार नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये जोपर्यंत बॉल पडला तोपर्यंत इथे तुम्ही पाहताय तिसरी धाव घेत असताना फलंदाजी ते रनआउट.
32 वरती 6वा धक्का. जय गणेश्वर. तुम्ही पाहताय धानसर टीमचा कॅप्टन आणि यंगस्टर वहाल, या वहाल टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. धानसर टीमचे कॅप्टन लगेचच या बॉलर आपण टॉस करू प्लीज. टॉस साठी लगेचच या. फटका चांगला शफल झाला अक्रॉस लाईन. आता शेवट खोड केला. सचिन कडूचा सिग्नेचर स्ट्रोक पाहिला. फायनल एक सीमापार चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं पहिलं बुधवार इथे समाप्त झालं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रन संख्या 36 कॅप्टन आलेले न्यू यंगस्टर बहाल आणि त्याला फाईट करेल जय गणेश दानसर. या कैला दादा या. किशोर दादा पोरजी, कैला दादा पोरजी, आमचे संकेत गोंधली या. कैला दादा या. मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर आज लढत पाहायला मिळेल. या ठिकाणी न्यू यंगस्टर बहाल विरुद्ध सामना होणार आहे. तो धावा धावपलकावरती मी पाहताय 36 धावेचं लक्ष्य पार करायचं आहे. आता उत्तरार्धामध्ये टीम मोकाशी पडा. टीमला 24 बॉल 36 धावा कशा रीतीनं पार केल्या जातील. लो स्कोरिंग मॅचेस तुम्हाला टफ फाईट पाहायला भेटतात. या मॅचमध्ये हे बॅटल रंगतदार होईल का. नवीन वसाहत रोहिंजन बॉलिंग लाईन खूप चांगली आहे. टीम तुम्ही पाहता नवीन वसाहत रोहिंजनची सचिन कडू लेजंड क्रिकेटर या कलेचा तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. 36 धावा कशा रीतीने पार केल्या जातील ऐकूया. खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज खऱ्या तर शिरवलीचा आमचे परम मित्र मंगेशजी पाटील यांना मायक्रोफोनवरती. धन्यवाद. ठिकाणी संग्राम 11 यंगस्टर बहाल आणि त्याला फाईट करेल जय गणेश दानसर. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत आणि या ठिकाणी टॉस केला जाईल. सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब या. आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत या मॅचचा. या ठिकाणी ग्रुपमधून पहिलीच लढत आहे जी सध्या सुरू असलेली लढत एफ ग्रुपमधून आहे. एकच मॅच असेल त्यांची आणि एफ ग्रुप संघ दोन्ही वसाहत नवीन वसाहत रोहिंजन आणि संघ मोकाशीपाडा. लक्ष असू द्या, सामना जिंकला तर उद्या तुम्हाला पहिली मॅच खेळायची आहे तुर्बे संघाच्या विरोधात. लक्ष असू द्या, 6:30 परफेक्ट रिपोर्टिंग. उद्या कोणालाही या ठिकाणी संधी दिली जाणार नाही. टॉसविन संग्राम 11 संघ. खरं तर न्यू यंगस्टर बहाल संघ सातत्याने संग्राम 11 म्हटलं की सचिन शेठ भाया शेठ यांनी पुरस्कृत केलेला संघ असतो आणि शैलेशदादा पावशे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. टॉस जिंकलाय. डिसिजन पेंटिंग देखतो. आमची एक गाडी आली नाही प्लेयरांची. जर प्लेयर आले तर लगेच सांगू मी. ओके, जास्त वेळ घेऊ नका. शुभेच्छा दे दोन संघाला. संग्राम 11 न्यू यंगस्टर वहाल संघाने टॉस जिंकलाय. आपण पाहणार दोन संघांमध्ये बिग फाईट लढत. चला, या ठिकाणी आमचे मित्र संकेत गोंधली धानसर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संकेत दादा या. व्यासपीठामध्ये आपल्याला आमंत्रित केले तिथे. Hello, check. Hello, check, check. Hello. Hello, check. Hello, check, check. Hello, 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 check. Hello, check. तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा पाहायला मिळताना
पहिली मॅच आजच्या रात्रीमध्ये एका साईडला जय हनुमान मोकाशी पाडा आणि त्याला फाईट करत असताना संघ पाहायला मिळेल नवीन वसाहत रोहिजन या दोन संघांदरम्यान आपण ही मॅच पाहतोय. पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग केली खरं तर जय हनुमान माफ करा रोहिजन टीमनं आणि सेकंड 17 मध्ये आता लक्ष पार करायचा तो मात्र 37 धावेचा प्रवास मॅच मध्ये जय हनुमान मोकाशीपाडा टीम समोर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई एकवीराच्या चरणी नतमस्तकून आपण या स्पर्धेची सुरुवात करूया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विनोद इंदारकर यांना सचिन इंदारकर गेम ऑन. बॉलिंग ट्रॅकवरती पहिला गोलंदाज पाहायला मिळेल अक्षय गाडगे. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. 24 बॉलमध्ये 37 धावा डिफेन्स करायच्या मॅचमध्ये रोहिंजन टीमला कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल लाऊड अपील झाली. इनफॅक्ट लाईन पाहिलं आणि त्याच्यानंतर या पंचांचा इशारा लेग पॅस मध्ये सिंगल. एका धाब्यानं टीमचा अकाउंट ओपन झाला. 24 बॉलमध्ये 37 धावेचा प्रवास हा मॅच मध्ये करायचा. सेकंड 17 मध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान मोकाशीपाडा टीमला पहिला षटक फेकत असताना गोलंदाज अक्षयला आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. पहिल्या बॉलवरती लेग पास आली. स्ट्राईक रुटेड झालं आणि स्ट्राईकवरती फलंदाज सचिन इंदारकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार अक्षय. पहिला P1चं षटक चांगल्या रीतीने गोलंदाजी करावी लागेल कारण की 24 मध्ये 37 धावा जर वाचवायच्या तर पहिला P1च्या षटकामध्ये चांगली सुरुवात हवी. रोहिंजन टीमला फटका चांगला ऑफसाईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील. सिंगलला प्राधान्य. वैयक्तिक एक धावेनं अकाउंट हे ओपन केलं फलंदाज सचिन इंदारकरनं आणि संघाची धाव संख्या 2 या आकड्यावरती. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा विनोद इंदारकर हा फलंदाज. झडमध्ये बॉल अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. फर्निचर डिस्ट्रॉय त्रिफलाची पहिला धक्का जय हनुमान मोकाशीपाडा टीमला. फलंदाज विनोद इंदारकर मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास मोकाशी हा फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी दाखल झाला. लक्ष मोठं नाही मात्र गोलंदाजी भरपूर चांगली सध्या अक्षयची पाहायला मिळते. मॅच मध्ये प्रहार केलाय. स्ट्रेट डाईव्ह फटका चांगला. चेंडू फरार होता. पहिल्याच बॉलवरती हा दमदार रुबाबदार शानदार चौकार. संघ 6 या आकड्यावरती. मागील 3 बॉल चांगल्या लेंथ लाईनवरती गोलंदाजी केली अक्षयनं आणि या बॉलवरती प्रहार केला. आल्या आल्या फलंदाज कैलास मोकाशीनं 4 धाब्यानं अकाउंट ओपन केलाय. संघ 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल P1चा पहिला षटक गोलंदाज अक्षय. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर केला. चपलाई नाही. सिंगल कंप्लीट केली. एका धावेला प्राधान्य. एका धावेनं संघ पुढे सरसावला. हलवापणे प्रवास मॅच मध्ये करतोय जय हनुमान मोकाशीपाडा आणि संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना मोकाशीपाडा स्ट्राईक रुटेड झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज पुन्हा एकदा सचिन इंदारकर हा फलंदाज इन ॲक्शन मध्ये. 5 मध्ये 6 खर्च केला.
पहिल्या ओव्हरमध्ये एक चौका जरूर पाहिला, मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या अक्षय मॅचमध्ये करतोय रोहिंजन टीमसाठी. फुलटॉस बॉल, पनिशमेंट दिली, दिशा दिली, फटका चांगला. क्षेत्ररक्षक येथील उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केल्या. अंतिम बॉलवरती 2 धाबाल्यात अशा रीतीनं यस रिव्ह्यू घेतलाय हाईट फॅक्टरसाठी. बॅट्समन रिव्ह्यू पाहिलं जाईल ऑन स्क्रीन. आयोजकांना विनंती करेन की आपण या बाना पाहणीवृत्ती करा आणि योग्य तो निर्णय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. यस फेअर डिलिव्हरी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला तब्बल 9 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना जय हनुमान मोकाशीपाडा. समीकरण लक्ष पाहिलं 37 धाबेचा प्रवास. पहिल्या षटकामध्ये 6 मध्ये 9 धाबा जमा केल्यात, 18 मध्ये 28 ची गरज. समोर फलंदाज पाहिलं तर कैलास मोकाशाना विनोद इंदारकर माफ करा सचिन इंदारकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सेकंड षटक दुसरा ट्रम्प कार्ड रोहिंजन टीमचा गोलंदाज पाहायला मिळेल. पवन गायकवाड हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. 18 बॉल 28 हा समीकरण सध्या बॅटिंग करत असताना मोकाशीपाडा टीम समोर कैलास मोकाशी हा फलंदाज इन ॲक्शन मध्ये. एक चौका जरूर आपण कैलासच्या बॅटमधून पाहिला आणि तोच फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक वरती तुम्हाला पाहायला मिळता. गोलंदाज सह्या पुन्हा एकदा पवन. पहिला बॉल पटका चांगला प्रॉपर पॅचच्या रडार मध्ये ऑन साइडला तडाखा मिड विकेटच्या डोक्याबन चेंडूला फेकून दिलाय. 6 धाब्यांसाठी षटकार. घेतलाय आमचे आयोजक करते ऑन स्क्रीन वरती पाहणीवृत्ती करतील. 6 धाब्याने संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. 15 धाबा धावपुस्तकावरती स्वागत केलं गोलंदाज पवनचा. समोर कैलास मोकाशीना भरपूर चांगला फटका. 15 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. 37 धाब्यांचा लक्ष. आता येणारे 17 बॉल 22 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल आला ऑफ द कार्पेटनं हा फटका खेचला. क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कंप्लीट झाली. थोडंसं लेझी क्रिकेट त्याचा बेनाफिट मोकाशीपाडा टीमला आल्या. त्या बॉलवरती 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी जरूर पाहिली आपण अक्षयची आणि त्याच्यानंतर या षटकाचा विचार केला तर 2 बॉलमध्ये 8 खर्च केला. संघ 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समोर पुन्हा एकदा कैलास. वेगवान बॉल होता, अगदी ओरपीटचा बॉल. बाट आणि चेंडूचा संपर्क नाही आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर फलकावरती. संघ 17 या आकड्यावरती. अजूनही 22 धाबा मॅचमध्ये बनवायला लागते बॅटिंग करत असताना जय हनुमान मोकाशीपाडा टीमला. बॉल शिल्लक असतील तब्बल 15 मध्ये 22 हा समीकरण. गोलंदाज पवन थोडंसं बॅकअप देण्याचा प्रयत्न ओव्हरमध्ये करता. पुढचा बॉल समोर कैलास. प्रहार केला, फटका बसला, चेंडू आबेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. प्रयत्न भरपूर चांगले होते. कॅच पकडणं देखील तेवढंच गरजेचं होतं रोहिंजन टीमसाठी. इथे चुकी केली, जीवनदान दिला कैलास मोकाशीला आणि मिळतील 2 धाबा. बॅटिंग करत असताना मोकाशीपाडा टीमला 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली 19 या आकड्यावरती मोकाशीपाडा संघ जाऊन पोहोचला. समीकरण पाहिलं येणारे 14 बॉल आणि गरज 18 धाब्यांची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पवन गायकवाड. थोडासा हा ट्रॅकर होता, लावून द कार्पेटना फटका खेचला. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नकारला. एकच धाब्याने समाधान मानला. विकेट वाचून खेळण्याचा प्रयत्न सध्या
मोकाशीपाडा संघ करतोय सिंगल डबलला प्राधान्य आणि त्याच्यानंतर येणारे मोठ्या पटक्या विजयाकडे वाटचाल सध्या ठेवली ते मात्र बॅटिंग करत असताना मोकाशीपाडा टीमना समीकरण 13 बॉल 17 धावांची गरज गोलंदाज तयार पुढचा बॉल बबन हलक्या हाताने पुश केला क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये सचिन कडू आणि ते सिंगल एका ताब्याला प्राधान्य 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 21-21 आता 12 मध्ये 16 या स्टेज आहे तर येणारे 12 बॉल आणि 16 धावांची गरज व्यासपीठावरती शुभागमन झाला आमचे मित्र संकेत दादा गोंदली दानसर यांचं इथे शुभागमन झालंय आपलं देखील हार्दिक स्वागत आहे चला थोडा फास्ट केला 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला 12 मध्ये 21 धाबा बनवलात बॅटिंग करत असताना जय हनुमान मोकाशीपाडा टीमनं आता येणारे 12 बॉल आणि गरज 16 धाबांची सामना अजूनही बॅलन्स आहे विकेटसाठी प्रयत्न मॅचमध्ये जर केले रोहिंजन टीमनं तर सामन्यामध्ये पलटवार नक्कीच करेल मात्र तो प्रयत्न करावा लागेल बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज एक अनुभवी खेळाडू आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय सचिन कडू हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल कित्येक वर्ष भरपूर चांगला खेळला सातत्यानं आपण यांची गोलंदाजी पाहिली आणि सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये पंचांची कामगिरी आपण सचिन कडू सरांची पाहिली आणि ते सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आला 12 मध्ये आता 16 वाचवाच्यात त्याच्यामुळे हा षटक निर्णायक फेकावा लागेल सचिन कडूला एक अनुभवी खेळाडू कित्येक वर्ष खेळ चांगला साकारला रोहिंजन टीमसाठी आता अनुभव पन्नाला लावावा लागेल मॅचमध्ये वापसी करायची असेल रोहिंजन टीमला तर समोर फलंदाज पाहिलं तर आज ओपनर फलंदाज सचिन इंदारकर पहिला बॉल हलक्या हाताने पुश केला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धाबेसाठी प्रियताने मॅचमध्ये हो इथे मात्र घडलं काय फलंदाज रन आउटचा शिकार हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जय हनुमान मोकाशीपाडा टीमला पहिल्या बॉलवरती रनआउटचा शिकार फलंदाज सचिन मैदानातून बाहेर हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जय हनुमान मोकाशीपाडा टीमला संघ 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आता समीकरण पाहिलं येणारे बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 मध्ये करायच्यात अद्याप 15 धावा मॅचमध्ये मोकाशीपाडा टीमला 11 बॉल 15 हा समीकरण सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी हा सामना जिंकू शकतो मोकाशीपाडा मात्र कोणत्या रणनीतीनुसार मॅचमध्ये बॅटिंग केली जाईल आणि कशा रीतीनं हा अंतर चेस केला जाईल 11 बॉल 15 विश्वास दाखवला सचिन कडूवरती आणि त्या विश्वासावरती आता ठाम गोलंदाजी करावी लागेल सचिन कडू तिसरा ट्रम्प कार्ड एक अनुभवी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय समोर नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकासाठी प्रणय इंदारकर हा फलंदाज तुम्ही इन ॲक्शनमध्ये पाहता येणारे 11 बॉल 15 धाबींची गरज चला थोडा फास्ट केला पुढचा बॉल गोलंदाज तयार सचिन पुलटास बॉल होता ऑफ साईडला केलेला आहे पटका चांगला आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य एकेरी दाब्यानं संघ पुढे सरकला धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती मोकाशीपाडा जिथे 37 धाब्याचं लक्ष्य पार करायचं होतं 24 मध्ये आता 10 बॉल आणि 14 धाब्यांची गरज हरवापणे मॅचमध्ये शिरकाव करते रोहिंजन संघ गोलंदाज सचिन कडू हा गोलंदाज मना बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल समोर एक थाकड खेळाडू कैलास मोकाशी प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील पुन्हा एकदा सिंगल एकेरी दुहेरी धाबेला प्राधान्य संघ जाऊन पोहोचला 24-24 आता 9 मध्ये 13 मॅचमध्ये पलटवार मॅचमध्ये कमबॅक करतोय गोलंदाजी करत असताना रोहिंजन संघ
सचिन कडू एक अनुभवी खेळाडू आणि अनुभव पणाला लावत असताना तेवढीच चांगली गोलंदाजी आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळतं. प्रहार केला पटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत. मस्तक पे हस्तक चेंडू फरार. नशिबाची साथ लक फॅक्टर हा चौकार. चार धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या 28. येणारे 8 बॉल 9 धाब्यांची गरज. 8 बॉल 9 हा समीकरण. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सचिन कडू फुलटॉस बॉल पनिशमेंट दिली. सामन्यामध्ये पकड मजबूत करतोय जय हनुमान. मोकाशी पाडा आलाय षटकार. तर येणारे 7 बॉल 3 धाब्यांची गरज. आमचे मित्र सोहेल यांचे ते शुभागमन झाला. ओ फटका चांगला. मॅच फिनिश. विनिंग फटका. सामना जिंकला. अभिनंदन टीम जय हनुमान. मोकाशी पाडा. हार्ड लक रोहिंजन. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचासाठी शुभेच्छा देतो. लढतीमध्ये दमदार प्रदर्शन करत सामना जिंकलाय मोकाशीपाडा संघाने. अभिनंदन करूया. आणि नवीन वसाहत रोहिंजन संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आमच्या कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. चला दोन्ही संघ आपण सेकंड करा. कारण आम्ही मंगेश नेहमी सांगतो ना की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही. क्रिकेटचा खेळ हार जीत होतच राहणार. परंतु रोहिंजन संघ तुम्ही का हारलात, कुठे चुकला आणि कमी पडलं, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी सुधारून नेक्स्ट स्पर्धेमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करा. हीच तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन करू आपण मोकाशीपाडा संघाचं. अभिनंदन. मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय. छान एक षटक फेकत असताना अवघ्या 5 धाबा 2 विकेट आणि फलंदाजी करत असताना 17 धाब्यांचे योगदान देणारा अष्टपैलू खेळाडू प्रणय इंदारकर ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. तर प्रणय या बघा, प्रणय ठरला या मॅचचा हिरो. त्याला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच प्रणय यंदारकर. मी दत्तात्रय यंदारकर यांना विनंती करेल यावा आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आज संघाच्या सोबत ते उपस्थित झालेत. दत्तात्रय यंदारकर, प्रणय यंदारकर मॅन ऑफ द मॅच झालाय. समीदादा यंदारकर या. समीदादा पण बघा या ठिकाणी उपस्थित आहेत. संघ जिंकलाय. अभिनंदन समीदादा. आपलं या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. प्रणय मॅन ऑफ द मॅच ठरलाय आणि प्रणयला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. मोतीराम भोई साहेब या आपल्या शुभाचे प्रणयला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल. एक दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि प्रणय यंदारकर ठरला मॅन ऑफ द मॅच. कदाचित यंदाच्या वर्षी मोकाशीपाडा संघ स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. दमदार लढत मैदानावरती देखील आपण पाहिली आणि